दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जाग आली तेव्हा त्याला जाणवलं की रात्री त्याला कोणतंही वाईट स्वप्न पडलं नव्हतं. सगळे विधी आटपून झाल्यावर आईने दिलेला चहा आणि नाश्ता घेऊन तो ओट्यावर बसून खात होता तेव्हा समोरून त्याला दुचाकीवरून इन्स्पेक्टर ठाकूर येताना दिसले. आपण ती मशीन लपवलीच नाही या विचाराने त्याची छाती धडधडू लागली. तेवढ्यात इन्स्पेक्टर ठाकूर त्याच्या समोर येऊन उभे राहिले. नमस्कार साहेब, या ना, प्रद्युम्न बोलला. नमस्कार, बसा बसा, तुम्ही नाश्ता करा. थोडा वेळ थांबून आजूबाजूचं निरीक्षण करत इन्स्पेक्टर ठाकूर बोलले. काल रात्री तुम्ही घरीच होता ना? वय साहेब, घरीच होतो, प्रद्युम्न बोलला. रात्री 2 किंवा 3च्या आसपास तुम्ही जागे होतात की? इन्स्पेक्टर ठाकूर बोलले. वय साहेब, मी त्यावेळी गच्चीवरच होतो, प्रद्युम्न चतुरपणे खरं बोलला. बरं, इतक्या रात्री तुम्ही गच्चीवर काय करत होतात? इन्स्पेक्टर बोलले. त्याचं काय साहेब, मला आकाश निरीक्षणाचा छंद आहे आणि काल जी उल्का पडली ना ती मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिली, प्रद्युम्न बोलला. अरे वा, किती वाजता पडली उल्का आणि तुम्ही किती वाजेपर्यंत जागे होतात? साधारण 4 वाजेपर्यंत जागा होतो साहेब आणि उल्का 2:15च्या सुमाराला पडली, प्रद्युम्न बोलला. चला आपण तुमच्या गच्चीवर जाऊ. वय चला की साहेब. प्रद्युम्नाची छाती धडधडू लागली. एव्हाना मेधा आणि प्रद्युम्नाची आई देखील ओट्यावर येऊन त्यांचं संभाषण ऐकत होत्या. सर्वजण गच्चीवर गेले. इन्स्पेक्टर ठाकूर समोर शेतात पाहत बोलले. मला सांगा, तुम्ही 4 वाजेपर्यंत जागे होतात ना? मग तुम्ही तिथं कोणाला येताना जाताना पाहिलंच असेल? नाही साहेब, काय हालचाल दिसते का पाहण्यासाठीच मी 4 वाजेपर्यंत जागा होतो, पण काहीच हालचाल दिसली नाही. त्यामुळे कंटाळून मी पण खाली जाऊन झोपून गेलो. या इथं काय? सामानाच्या खोलीकडे हात दाखवत इन्स्पेक्टर ठाकूरने विचारलं. इथं थोडंसं सामान आहे साहेब, कधी कधी ऑफिसचं काम मी इथंच बसून करतो, मनामध्ये धास्तावलेले प्रद्युम्नने चेहऱ्यावर काही दिसू न देता उत्तर दिलं. खोलीमध्ये टाईपरायटर आणि इतर लिखाणाचं सामान पाहिल्यावर इन्स्पेक्टर ठाकूरने आणखी काही विचारलं नाही. साहेब, नक्की काय झाले? आपल्याला काही माहितीच नाही असे भाव चेहऱ्यावर आणून प्रद्युम्नने विचारलं. विशेष काय नाही, तो खड्डा नेमका कशामुळे झालाय हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये, कारण तिथे कसलेच अवशेष सापडले नाहीत. पण तुम्ही म्हणताय की तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी उल्का पडताना पाहिली, बरोबर ना? वय साहेब, प्रद्युम्नाला आता आपण पकडले जाऊ की काय असं वाटू लागलं. तुमची गरज आम्हाला कदाचित पुन्हा लागू शकते, त्यामुळे गावाबाहेर जाण्यापूर्वी तुम्ही माझ्या परवानगीशिवाय जाऊ नका, ठीक आहे ना? वय साहेब, प्रद्युम्न बोलला. सर्वजण खाली आले. इन्स्पेक्टर निघून गेले. साहेबांनी सागवानी पेटीकडे पाहून सुद्धा काहीच कसं विचारलं नाही याचं प्रद्युम्नला आश्चर्य वाटत होतं. तेवढ्यात त्याला सरांनी ऑफिसमध्ये बोलवल्याची आठवण झाली. काळजीत पडलेल्या आई आणि मेधाला त्याने धीर दिला आणि तो तडक ऑफिसमध्ये गेला. ऑफिसमध्ये मुमताज नव्हती, त्यामुळे तो थोडा निराश झाला. सरांना त्याने इन्स्पेक्टर ठाकूरने केलेल्या चौकशीबद्दल सांगितलं. अकबर वकिलाने त्याला काळजी करू नको असं सांगून ऑफिसचं तातडीचं काम पूर्ण करून मग घरी जायला सांगितलं. त्याप्रमाणे दुपारपर्यंत प्रद्युम्नने त्याचं सर्व काम आटोपलं आणि तो घरी गेला. 3 वाजून गेले होते. जेवण झाल्यानंतर मेधाने आईला रात्री खूप थंडी वाजते म्हणून आईसाठी एक स्वेटर आणायला हवं असं प्रद्युम्नला सुचवलं. उद्या ऑफिसमध्ये मला काय काम नाहीये, उद्या तालुक्याला जाऊन घेऊन येतो, प्रद्युम्न बोलला. मग एक काम करा, आईला पण बरोबर घेऊन जावा, मेधा बोलली. आईला कशाला? अहो, त्यांच्या पसंतीनं घेता येईल, मेधा बोलली. रात्री जेवताना प्रद्युम्नने आईला उद्या स्वेटर आणायला जाण्याविषयी सांगितलं. आईसुद्धा सोबत जायला तयार झाली. जेवण आटोपल्यावर प्रद्युम्न नेहमीप्रमाणे गच्चीवर गेला. विश ग्रांटेड असं काल मशीनने सांगितलं. मग अजून पैसे कसे नाही मिळाले? कधी मिळणार आपल्याला पैसे? त्यालाच विचारून बघूयात असा विचार करत त्याने पेटी उघडली आणि मोठ्या कष्टाने ती मशीन बाहेर काढली. त्याने दोन्ही वर्तुळं एकाच वेळी दाबली. करकर करत झडप उघडली गेली आणि आत तीच केशरी अक्षरं उमटलेली होती. विश ग्रांटेड. मला पैसे कधी मिळणार?
आता पुढे काय वाढून ठेवलंय अशा भीतीने प्रद्युम्नने विचारलं. व्हेरी सून अशी अक्षरं उमटली आणि झडप सपकन बंद झाली. पुन्हा प्रद्युम्नने दोन्ही वर्तुळं एकाच वेळी दाबून बघितली, पण काहीच झालं नाही. नाईलाजाने तो खाली आला आणि आपल्या जागेवर जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ऑफिसमध्ये जाऊन सरांना आईचं स्वेटर आणण्यासाठी तालुक्याला जाण्याविषयी सांगितलं. अकबर वकिलाने त्याला त्याची गाडी घेऊन जायला सांगितलं आणि तालुक्याला होण्यासारखी 2 कामंही करायला सांगितली. दुचाकी दिल्यामुळे प्रद्युम्न आनंदित झाला. दुचाकी घेऊनच तो घरी आला आणि आईला घेऊन तालुक्याला निघाला. न राहून निघताना मेधा बोललीच, हळू चालवा आणि फास्ट चालू नका. वय ग, हळू चालवतो, प्रद्युम्न बोलला. तशी आई आणि प्रद्युम्नाची मोटारसायकलवरून जाण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी सुद्धा दोघे बरेचदा मोटारसायकलवरून गेले होते. त्यामुळे मेधा तशी निर्धास्त होती. दोघेही तालुक्याला पोचले. ऑफिसची कामं आधी प्रद्युम्नने उरकून घेतली. मग एका चांगल्या दुकानातून त्याने आईच्या आवडीचं स्वेटर घेतलं. एका चांगल्या हॉटेलमध्ये मनमोकळ्या गप्पा मारत थोडंसं खाऊन घेतलं. प्रद्युम्न आज आनंदात होता. लवकरच त्याला 1 लाख रुपये मिळणार होते. बऱ्याच वर्षांनी आई त्यांच्या स्वतःच्या शेतात जाणार होती. सर्व आटपून ते परतीच्या प्रवासाला लागले. तालुक्याचा रस्ता सोडून ते महामार्गाला लागले. रस्ता तसा मोकळाच होता, पण लांबच्या प्रवासाला जाणारे माल भरलेले ट्रक अतिशय वेगाने बाजूने जात होते तेव्हा धडकीच भरायची. प्रद्युम्न एका बाजूने बेताने पण जरा वेगातच गाडी चालवत होता आणि अचानक काही काळाच्या आत मागून अतिशय वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्याबरोबर दोघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर जाऊन आदळले. आघात इतका जबरदस्त होता की दोघंही रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध झाले. दुसऱ्या दिवशी प्रद्युम्न शुद्धीवर आला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. त्याने भानावर येत पाहिलं. समोर मेधा आणि मुमताज होती. त्याचा उजवा पाय प्लास्टरमध्ये होता. डोक्याला पट्टी बांधलेली जाणवत होती. आई आणि मुलं कुठे दिसत नव्हती. त्याने मेधाला विचारलं, आई कुठे? ते ऐकून मेधाचा बांध फुटला. ती ओक्साबोक्शी रडू लागली. ताबडतोब मुमताज पुढे आली. तिने मेधाला सावरलं. प्रद्युम्नाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने मुमताजकडे पाहिलं. आई आपल्याला सोडून गेली, स्वतःला सावरत मुमताज बोलली. प्रद्युम्नावर आभाळ कोसळलं. तो सुद्धा धाय मोकलून रडू लागला. इतक्यात तिकडे नर्स डॉक्टरला घेऊन आली. तिने पेशंटला आरामाची गरज असल्याचं सांगत सर्वांना शांत केलं. डॉक्टरांनी प्रद्युम्नाला तपासलं आणि डोक्याला जास्त ताण न देण्याविषयी सांगून नीट विश्रांती घ्यायला सांगितलं. नर्सला इतर सूचना देऊन निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच भूपेश हॉस्पिटलमध्ये हजर झाला. त्याने प्रद्युम्नाचं सांत्वन केलं. त्याने सोबत आणलेले दस्तऐवज काढले आणि प्रद्युम्नाला सांगितलं की आईचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स होता, त्यामुळे त्याच्या क्लेमसाठी या काही पेपर्सवर सह्या लागतील. प्रद्युम्नने काही ठिकाणी सह्या केल्या. भूपेश त्याला बोलला की 6-1 महिन्यात त्याला पैसे मिळतील. किती मिळतील? प्रद्युम्नने सहज विचारलं. 1 लाख मिळतील, भूपेश बोलला. लक्कन वीज चमकल्याचा भास प्रद्युम्नला झाला. निळसर हिरवट रंगाच्या पडद्यावर उमटलेली केशरी अक्षरं. बट रिमेंबर, विशेस कम विथ ॲन इनॉर्मस प्राइज ऑफ इंटरफेरिंग विथ फेट. त्याला समोर दिसू लागली. आजूबाजूच्या भिंती हलायला लागल्या. डोळ्यासमोर अंधारी आली आणि तो बेशुद्ध पडला. पदू, पदू, अरे काय झालं? भूपेश जोरजोरात नर्सला हाक मारू लागला. नर्स, नर्स. भूपेशचा आवाज ऐकून तिथली नर्स धावतच तिकडे आली. तिने ताबडतोब प्रद्युम्नाला तपासलं आणि सांगितलं की काही विशेष नाही, ते थोड्या वेळाने शुद्धीवर येतील. तेवढ्यात मेधाही तिकडे आली. तिने प्रद्युम्नासाठी नाश्ता आणला होता. तीही तिथली परिस्थिती बघून घाबरली, पण भूपेशने तो थोड्या वेळात शुद्धीवर येईल सांगितलं. ते ऐकून तिच्या जीवात जीव आला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर प्रद्युम्नने भूपेशला नर्सला बोलवायला सांगितलं. तो मनापासून खूप घाबरलेला होता. ज्या आईसाठी त्याने पैसे मागितले होते त्या आईच्या बदल्यातच त्या विश ग्रांटरने त्याला पैसे दिले होते. एक भयंकर क्रूर खेळ तो त्याच्यासोबत खेळत होता. आपल्या आईच्या मृत्यूसाठी आपणच जबाबदार आहोत या जाणीवेने त्याला अपराधी वाटू लागलं. तेवढ्यात नर्स तिथं आली
प्रद्युम्नने नर्सला त्याच्या डिस्चार्जबद्दल विचारलं तशी ती बोलली, उद्या मिळेल तुम्हाला डिस्चार्ज. तुम्हाला फार काही लागलेलं नाहीये. पायाला थोडासा मार लागलाय. तो 2 महिन्यात बरा होईल. 2 महिन्यांनी इथे या आणि प्लास्टर काढून जा. चल निघतो मी, तू नाश्ता कर. असं म्हणून भूपेश निघून गेला. मेधाच्या आग्रहामुळे प्रद्युम्नने थोडंसं खाऊन घेतलं. आईच्या आठवणीमुळे तो व्याकुळ झाला होता. इतक्यात अकबर वकील तिकडे आले. त्यांनी प्रद्युम्नला त्याच्या आईचे अंतिम संस्कार आजच करावे लागतील असं सांगून त्याला निघण्याची तयारी करायला सांगितलं व तो डॉक्टरला भेटायला गेला. डॉक्टरला भेटून त्याने त्याच दिवशी डिस्चार्ज मागून घेतला. हॉस्पिटलच्या बिलापासूनच्या इतर सर्व औपचारिकता पूर्ण करून मग तो प्रद्युम्नकडे आला. प्रद्युम्नला त्याने सांगितलं की कारच्या मालकाने आपसातच प्रकरण मिटवण्याची विनंती केली. हॉस्पिटलचा खर्च त्यानेच केला. शिवाय भरपाई म्हणून त्याने 50,000 रुपये रोख दिलेत. मग मीही तयार झालो, कारण भांडण वाढवून कोर्ट कचेऱ्या करून झालेलं नुकसान काही भरून निघणार नव्हतं. हे घे पैसे, जपून ठेव. आणि त्याने प्रद्युम्नच्या हातात पैसे दिले. प्रद्युम्नाला गहीवरून आलं. त्याने कृतज्ञतेने अकबरकडे पाहिलं. अकबर वकिलाने त्याला थोपटलं आणि लवकर निघण्याची तयारी करायला सांगितली. त्या रात्री कुबडीच्या साहाय्याने गावच्या स्मशानात आईचे अंतिम संस्कार करताना अपराधी भावनेने प्रद्युम्न पुरता गळून गेला होता.